श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 458। उपशम प्रकरण सर्ग 81। वशिष्ठ पुढे म्हणाले, हे महापराक्रमी रामा, आत्मा हेच ज्ञेय आहे, म्हणजे ज्ञान करून घेण्यास आत्मा हाच योग्य आहे असा विचार करून आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन तत्ववेत्ते पुरुष चित्ता संबंधाने विचार करून म्हणतात, अहो हे केवढे मोठे आश्चर्य आहे की ह्या चित्ताच्या योगाने सत्य भासणाऱ्या जगाचा निराश होऊन सर्व आत्माच आहे असा अनुभव येतो. चित्त हे जड, अचेतन आणि नाशिवंत असल्यामुळे निसंशय मिथ्या आहे, अथवा ते वास्तविक आत्मरूप असताही आकाशामध्ये ज्याप्रमाणे वृक्ष उत्पन्न झाल्याचा भास व्हावा त्याप्रमाणे भ्रांतीमुळे चित्त भासमान होते. ज्याप्रमाणे नावेमध्ये बसून चाललेल्या लहान मुलाला नदी तीरावरील अचल वृक्षही चालल्यासारखा दिसतो, त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्याला असद्रूप चित्त सत्य भासते, परंतु ज्ञानी पुरुषाला ते आत्मरूपच दिसत असते. चक्राप्रमाणे फिरणाऱ्या पाळण्यातून खाली उतरल्यावर ज्याप्रमाणे भोवतालचे पर्वत फिरत नसून स्थिर आहेत असा प्रत्यय येतो, तद्वत आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला मोहभ्रम नष्ट झाला, म्हणजे चित्त चित्तपणाने न दिसता आत्मरूपाने दिसते. चित्त हे वास्तविक नाहीच, तर ब्रह्मच चित्त रूपाने भासमान होत असते. ज्या अर्थी बाह्य व आंतर विषयांच्या भावना मिथ्या चित्तापासून उत्पन्न होतात, त्या अर्थी त्यांना असतमय समजून मी त्यांचा केव्हाच त्याग केला आहे. मी आता संदेहरहित आणि त्रिविध तापशून्य झालो आहे. यास्तव यापुढे मी असाच विषय तृष्णा रहित होऊन आत्मानुभवाच्या स्थितीमध्ये राहणार आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश नाहीसा होताच चित्रातील निरनिराळे वर्ण डोळ्यांना दिसत नाही असे होतात, त्याचप्रमाणे चित्ताचा नाश झाला म्हणजे विषय तृष्णादी सर्व पोरखेळ आपोआप नाहीत असे होतात. माझे चित्त मेले, विषय तृष्णा अस्तंगत झाली, मोहरूपी पिंजरा मोडून गेला आणि माझ्या वृत्तीमध्ये निरअहंकारतेचा उदय होऊन माझे आत्मस्वरूप मला स्पष्ट दिसू लागले व अज्ञानरूपी निद्रेतून जागा झाल्यामुळे मला आता सर्व जग म्हणजे शांत असे ब्रह्मरूप झाले आहे. जगामध्ये नानात्व असूनही ते मला आता ब्रह्मरूप दिसू लागले आहे. मी आता ब्रह्मा वाचून दुसऱ्या कशाचा विचार करतो. आता मिथ्या विषयांचा विचार पुरे झाला. मी सांप्रत निराभास, अनादी, अनंत आणि पावन अशा ब्रह्मपदाप्रत जाऊन पोचलो आहे. मी आता सौम्य, सर्वगत, सूक्ष्म आणि शाश्वत असा आत्माराम बनलो आहे. व्यवहार दृष्टीने चित्तादिक आणि शास्त्र दृष्टीने आत्मा, ब्रह्म, चैतन्य इत्यादी जे जे काही आहे, तसेच रज्जूवरील सर्प, वंधेचा पुत्र इत्यादिकांप्रमाणे जे जे काही नाही, त्यांच्या रूपाने आकाशाहून स्वच्छ, शांत, अनंत आणि स्वयंप्रकाश असे ब्रह्मच विस्तारले गेले आहे. माझ्या ठिकाणी आत्म्याची समता उदय पावलेली असल्यामुळे चित्त आहे का गेले का मेले या संबंधाने विचार करीत बसण्यात काय अर्थ आहे. मी आजपर्यंत आत्मस्वरूपा संबंधाने विचारणा केलेली नसल्यामुळे देह म्हणजेच मी आहे असे मला वाटत होते. आता विचार करताच माझे स्वरूप अपरिच्छिन्न आहे असा अनुभव आल्यामुळे पूर्वीची ती परिच्छिन्न अहम भावना आता कोठच्या कोठे नाहीशी झाली आहे. माझे मन मरून गेल्यानंतरही अनर्थकारक अशी ही विकल्प संपत्ती माझ्या ठिकाणी का बरे उत्पन्न होत आहे. मी गाडून टाकलेला मनोरूपी वेताळ जिवंत करण्याचा तर हिचा विचार नसेल ना. असो, काही चिंता करण्याचे कारण नाही. हा सारा संकल्पांचा खेळ आहे. हे जाणून या विकल्प संपत्तीला मी आतल्या आत नष्ट करतो आणि ओंकाराने लक्षित केल्या जाणाऱ्या तुरीय आत्म्याचे ठिकाणी
मी शांत आणि स्वस्थ मनाने स्थित होऊन राहतो म्हणजे झाले. राघवा, आत्मज्ञ पुरुषाने आपल्या मनाने आणि बुद्धीने नेहमी खाता पिताना, निसता बसताना आणि हिंडता फिरताना, किंबहुना शरीराचा प्रत्येक व्यापार चालला असताना याप्रमाणे विचार करीत जावे. महात्मे आणि साधुसंत हे शांत आणि स्वाधीन झालेल्या आपल्या मनाने याप्रमाणे विचार करून उद्वेगरहित चित्ताने सहज प्राप्त आणि वर्णाश्रम विहित कर्मांमध्ये निमग्न होऊन राहतात. सारांश म्हणजे ज्यांचा अहंकार मद गलित झालाय, ज्यांची अंतःकरणे सदा सुप्रसन्न असतात आणि ज्यांची कांती शरत्कालच्या चंद्राप्रमाणे रमणीय आणि तेजपुंज असते, असे महात्मे पुरुष प्राप्त झालेल्या वर्णाश्रम विहित कर्मांमध्ये तत्पर राहून ह्या जगात सुखाने विहार करीत असतात. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.